पंतप्रधान मोदींनी मेरठमधून आपल्या प्रचाराचा नारळ वाढवून काँग्रेसवर जोरदार हल्ला केला। तुम्हाला माहितीये, मी चौकीदार आहे आणि चौकीदार कधीच अन्याय करत नसून तो कधीच भेदभाव करत नसल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। सर्जिकल स्ट्राईकचं साहस तुमच्या चौकीदारानं केलं। जमीन असो किंवा अवकाश, सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केलं। शेतकऱ्यांपासून सामान्यांना मदत देण्याचं काम सुद्धा आम्ही केल्याचं मोदी म्हणाले। ना नीती, ना विचार आणि ना नियत, विरोधकांकडे काहीच नसल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली। तर एकीकडे ताबडतोब निर्णय घेणारं माझे सरकार आणि दुसरीकडे निर्णय भिजत ठेवणारं सरकार असल्याचं मोदी म्हणाले। काँग्रेसनं लोकांची बँक खाती सुद्धा काढली नाहीत। बँक खाती न काढणारे बँकेत काय पैसे टाकणार, असा सवाल उपस्थित करत 15 कोटींपेक्षा अधिक मुद्रा लोन दिलं असं मोदींनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून उत्तर प्रदेशच्या मेरठमधून प्रचाराला सुरुवात त्यांनी केली। पुढे ते उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्येही प्रचार सभा घेणार आहेत। मी व्यक्तिगत राजकारणाच्या विरोधात आहे। तुम्ही लोकांपर्यंत नफरत की राजनीती पोहोचवली आहे आणि मला सगळ्यांनी उत्साहानं आणि भरभरून प्रतिसाद दिला असून आपणच ठरवायचं कुठे जायचं, असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते दादासाहेब मुंडे यांना मारहाण प्रकरणी भाजपच्या 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झालाय। स्वप्नील गलधर, संतोष राग, बंटी फड यांच्यासह 25 जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। ईशान्य मुंबई मतदारसंघातील विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेनं विरोध केला भेटण्यासाठी आणि स्थानिक शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या नावाला सुद्धा विरोध केला असल्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्यात। यातच आता सोमय्या यांना मातोश्रीवरून भेट नाकारण्यात आली आहे। मिशन शक्तीची देशवासियांना माहिती देण्यासाठी मोदींनी देशाला संबोधित केलं होतं, मात्र विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगानं ते भाषण तपासून पाहिलं आणि एसॅटच्या चाचणीच्या घोषणेसाठी मंजुरीची गरज नव्हती असं निवडणूक आयोगानं म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। हिंदुस्थानच्या उपग्रहवेधी क्षेपणास्त्राद्वारे एक उपग्रह पाडण्यात आपल्या शास्त्रज्ञांना यश आलंय। हिंदुस्थान कालपर्यंत परमाणु शक्ती होता, पण मोदींच्या काळात आपण अंतरिक्ष महाशक्ती बनलो आहोत। पंतप्रधान मोदींच्या कारकिर्दीत हा झेंडा फडकला, याचा आम्हाला आनंद आहे। मोदी हे तो मुमकिन है, जमिनीवर आणि अंतराळात सुद्धा, असं कौतुक आज सामनातून करण्यात आलंय। पंतप्रधान मोदींच्या अडचणीत आता वाढ होताना दिसते, कारण रेल्वे आणि विमानाच्या बोर्डिंग पासवर मोदींचं छायाचित्र प्रकाशित केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं रेल्वे आणि नागरी उड्डाण मंत्रालयाकडे जाब मागितलाय। पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्रात जाहीर सभा असणार आहेत। 1 एप्रिलला वर्धा, 3 एप्रिलला गोंदियात आणि 11 एप्रिलला पूर्व विदर्भातील 7 मतदारसंघात मतदान असेल। बिहारच्या गयामध्ये नक्षलवाद्यांनी भाजपचे नेता आणि एमएलसी अनुज कुमार सिंह यांचं घर उजवलंय। डायनामाइट लावून हे घर उडवल्यानंतर लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार घातल्याची पत्रकं चिकटवली आहेत। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळते। आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय होईल आणि राहुल गांधी देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत प्रियांका गांधींनी केलंय। पुढच्या 2022च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेसचं सरकार आणण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी माझ्यावर सोपवली असं त्या म्हणाल्या। येत्या 2 एप्रिल रोजी काँग्रेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे। न्याय योजना, शेतकऱ्यांची कर्जमाफी इत्यादी लोकप्रिय घोषणा काँग्रेस आपल्या जाहीरनाम्यात करण्याची शक्यता आहे। दिल्लीतील हिमायू रोडवर एका अपघातात जखमी झालेल्या पत्रकाराची मदत करण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गाड्यांचा ताफा थांबवला। यावेळी राहुल गांधींनी जखमी पत्रकाराला स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात नेऊन दाखल केलं। पहिल्या टप्प्यातल्या 7 मतदारसंघात आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे 7 मतदारसंघातल्या खऱ्या लढती कुणासोबत असतील हे दुपारी 3 वाजता स्पष्ट होईल। तर आजपासून दुसऱ्या टप्प्यातल्या 10 मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 8 एप्रिलपर्यंत असेल अशी माहिती मिळते। आयकर विभागाचे 300हून अधिक अधिकारी बेंगळुरूच्या वाटेवरती आहेत। कदाचित उद्या ते धाडी टाकतील। केंद्र सरकार बदल्याचं राजकारण करतंय असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामींनी केलाय। जर असंच सुरू राहिलं तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जे केलं तशी अवस्था आम्ही आयकर अधिकाऱ्यांची करू असा इशाराही कुमारस्वामींनी दिलाय। कोणत्याही उमेदवाराला एकापेक्षा अधिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका माकपनं दाखल केली असून यावरती सुप्रीम कोर्ट आज सुनावणी करत आहे। राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांची गाडी पनवेलमध्ये ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून पार्थ पवार चक्क रस्त्यावरती धावत सभेच्या ठिकाणी पोहोचले। पार्थ पवार यांना असं अचानक धावताना पाहून कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ झाली। नेताच पळतोय म्हटल्यावर कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे धावत होते। काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी खासदार दिलीप गांधींची भेट घेतली। विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत। तिकीट कापल्यामुळे नाराज असलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय, मात्र बरेच दिवस भेटलो नव्हतं म्हणून ही सदिच्छा भेट असल्याचं विखे पाटलांनी सांगितलं।
जालन्यात लग्नाच्या बोल्यावर चढण्यापूर्वी सुदाम इंगोले लोकसभेचा अर्ज भरणार आहेत. सुदाम इंगोले अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असून बदनापूर तालुक्यातल्या उज्जैनपुरीत विवाह बंधनात इंगोले अडकणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांची उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरवलाय. अशोक चव्हाण यांच्या विरोधात दाखल झालेले तीनही आक्षेप फेटाळल्यामुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला. विहित नमुन्यात निवडणूक अर्ज न भरणं, मालमत्तांची माहिती दडवणं आणि प्रतिज्ञापत्रात आर्थिक व्यवहारांची माहिती नमूद न करणं इत्यादी आक्षेप दोन उमेदवारांनी घेतले होते. वाशिम जिल्हा पोलीस दलाकडून जनता मतदानाकरता अनावश्यक प्रलोभनास बळी पडू नये, सर्वसामान्य जनतेमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आलं. आता यासारखे प्रयोग उपयुक्त ठरणार असून बहुसंख्य मतदार बांधवांनी या अनोख्या उपक्रमाचा आनंद घेतला. नंदुरबारमधील जिल्हा क्रीडा संकुलात मानवी साखळी आणि पथनाट्य करून जनजागृती करण्यात आली. या भागात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी स्थानिक बोलीभाषेत पथनाट्य सादर केली जाणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ऐन निवडणुकांची रणधुमाळीत चंद्रपूर पोलिसांनी दारू भरलेली कार पकडल्यानं खळबळ उडाली. शहरातील रामनगर दवा बाजार परिसरात पोलिसांनी ही दारूनं भरलेली कार जप्त केली. चंद्रपुरात आतापर्यंत 50 लाखांची दारू पकडण्यात पोलिसांना यश आलंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.